नमस्कार मित्रांनो. जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीमार्फत आणि जिल्हा परिषद यांच्यामार्फत महिलांसाठी विविध योजनेचा लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे इच्छुक महिलांनी 30 ऑगस्टपर्यंत हे अर्ज सादर करायचे आहेत. याच्यामध्ये शिलाई मशीन, मुलींना प्रशिक्षण, 5वी ते 7वी व 7वी ते 12वी पर्यंतच्या मुलींना सायकल वाटप करणे आदी भरपूर योजना या जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून देण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर इच्छुक असाल तर 30 ऑगस्टपर्यंत तुम्ही हे अर्ज जवळच्या पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधून आपला अर्ज सादर करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये आणि तुम्ही स्वतःची कमाई करू शकाल अशी शिलाई मशीन, त्यासाठी प्रशिक्षण हे सर्व फ्री असणार आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील सर्वसाधारण अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी प्रशिक्षण व विविध योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचा ग्रामीण भागातील महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे. जिल्हा परिषदेच्या 2023-24च्या अंदाजपत्रकानुसार व तरतुदीनुसार महिला व बाल विकास कल्याण समितीला प्राप्त झालेल्या निधीनुसार सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी या योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिलांनी 30 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करायचा आहे. योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील स्त्रियांना 90% अनुदानावर शिलाई मशीन देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील मुलींना व महिलांना 90% अनुदानावर व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देणे, यामध्ये शिवकाम व फॅशन डिझायनिंग प्रशिक्षणाचा समावेश असणार आहे. इयत्ता 7वी ते 12वी मुलींना 100% अनुदानावर MCCIT संगणक प्रशिक्षण, इयत्ता 5वी ते 12वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींना 100% अनुदानावर लेडीज सायकल पुरविणे आदी योजनांचा समावेश. योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिक माहितीकरिता संबंधित पंचायत समिती किंवा महिला व बाल कल्याण विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही किंवा त्यांच्यापर्यंत ह्या जाहिराती जात नाही. त्यांना यापासून कुणीही त्यांना सांगत नाही. अशा स्थितीमध्ये या महिला या योजनेपासून वंचित राहतात. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांसाठी सरकारने ठोस असे पाऊल उचलून ग्रामीण भागातील महिलांसाठी आणि त्यांच्यापर्यंत ह्या योजना कशा पोहोचतील